हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत आलू वडी. बघा, मी हे आलू वडीची पाने घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. तर आपण बघूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, इथे थोडं अजवाईन घेतलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया. थोडीशी हळद घालते, लाल तिखट घालते 2 चम्मच, धना पावडर, थोडेसे जिरे, 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ. आता आपण भिजवून घेऊया, एकजीव करून घेऊया. आणि आपल्याला स्मूथ पेस्ट हवी आहे, तर ते आपण करून घेऊया. आणि इकडेच एकीकडे मी स्टीलच्या टोपामध्ये अर्धा टोप पाणी घातलेलं आहे. आपल्याला वड्या स्टीम काढून घ्यायची आहे, त्यासाठी त्याच्यावर चाळणी ठेवते. इकडे पाणी बॉईल होतोय, तोपर्यंत आपण वडीची तयारी करूया. आणि इथे आपण घेऊया सफेद तीळ 1 चम्मच. हे परत एकदा मिक्स करून घेऊया आपण. बघा तुम्ही, आपली पेस्ट तयार आहे. आता आपण वडी लावून घेऊया. त्यासाठी इथे मी ताट घेतलंय, पलटी करून घेतलं, ज्यावर एक वडीचं पान ठेवते. आणि आपण असं पातळसर बेसन लावून घेऊया त्याला, जो आपण पीठ तयार केलेला आहे तो. आणि तुम्ही इकडे बघू शकता पाणी बॉईल झालंय. दुसरा पान ठेवते. फोल्ड करून घेऊया वडी. घेऊ शकता, आपली वडी तयार आहे. ठेवूया. दुसरी पण सेम तसंच करून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही वड्या ठेवलेल्या आहेत मी ह्याच्यामध्ये. आता आपण 10 ते 15 मिनटं वाफवून घेऊया, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी ते गॅस बंद केली आहे. आपण बघूया आता वडी शिजली आहे का. मी चाकूच्या साहाय्याने चेक करते. तुम्ही बघू शकता आपली वडी इथं शिजलेली आहे. हे आपण थोडा 5-10 मिनटं थंड व्हायला ठेवूया, त्याच्यानंतर आपण फ्राय करू. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या आहेत त्या झाले 10-15 मिनटं. आपण ह्या कट करून घेऊया. तर मी ते कटिंग करते. आणि एक साईडला मी कढईमध्ये तेल ठेवलंय. गॅस आपण ऑन करूया, तोपर्यंत तेल गरम होईल. सो तेल गरम होतोय तोपर्यंत आपण कटिंग करूया. बघा, थंड झाल्यावर वड्यांची कटिंग कशी मस्त पडतीये. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी वड्या कटिंग केल्या. आता मी कढईमध्ये घालतेय. आपण चांगल्या ह्यांना लाल कलर येस तर फ्राय करूया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या वड्या झालेल्या आहेत लाल. तर आपण काढून घेऊया. ब्राऊन गोल्डन कलर आलेला आहे मस्त. त्याचबरोबर आपण सगळ्यात तळून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे आपल्या तसं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे वड्यांना. तर आपण हे काढून घेऊया. त्याचबरोबर तुम्ही बघा कशा छान झाल्यात. ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि व्हाईट तीळ वगैरे, तर त्याच्यामुळे टेस्ट छान आली आहे. क्रिस्पी झाल्यात, कुरकुरीत झाल्यात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
थँक्यू.